परभणीत गंगाखेडमध्ये भाजप कार्यकर्त्यांची बंडखोरी आहे। रत्नाकर गुट्टे यांना उमेदवारी दिल्यानं कार्यकर्ते नाराज झालेत। निष्ठावंत डावलल्यामुळे भाजप विरोधात कार्यकर्त्यांची नाराजी दिसून येते। पैसे देऊन तिकीट विक्री केल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा आरोप आहे। भाजपनं ऐनवेळी आमदार रत्नाकर गुट्टे यांना उमेदवारी अर्ज दिला असल्यानं प्रचंड नाराजी पसरली आहे। तिकीट न मिळाल्यानं भाजपचे जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मुंडे, गणेश रोकडे, पवन मुंडे, प्रणित खजे यांनी बंडखोरी केली आहे। काल काय घडलं आमदार साहेबांच्या घरी हे संबंध गंगाखेड विधानसभा मतदारसंघानं संबंध लोकांनी पाहिलेला आहे। ज्या लोकांनी त्यांच्यासाठी काम केलं, त्यांना निवडून आणलं, त्या लोकांना त्यांनी डावललं आणि ज्या लोकांनी त्यांच्यासाठी कुठल्याही पद्धतीचं काम केलेलं नाही त्यांना आज उमेदवारी देण्यात आली। याची मनामध्ये कुठेतरी खंत आहे आणि कधी भेट झाली तर आदरणीय गुट्टे साहेबांना हा प्रश्न मी नक्कीच विचारेल की आमच्याकडनं काय चूक झाली होती साहेब, जेणेकरून आम्हाला डावलण्यात आलं। भारतीय जनता पार्टीनं आमचं मत आहे की पैशाची लॉबिंग करून तिकीट विकलेली आहेत। कारण याच्यात कधी माणूस तो पार्टीच्या कुठल्या कार्यक्रमाला आला नाही, त्याचा अजून प्रवेश सुद्धा नाही, इच्छुकच्या मुलाखतीला नाही, कुठल्याच गोष्टीला नाही। जर असा आयात तुम्हाला उमेदवार डायरेक्ट द्यायचे असतील तर मग कार्यकर्त्याला बेजार कशाला करता? सरळ बीजेपीनं हेच करत जावं, पैसे घेत जावं, तिकीट वाटत जावं। भाजपनं नगरपालिकेला जर आमदार आणि भाजप यांची युती झाली असती तर हे दोन एकत्र असते, त्यांचे पैकी दोघांपैकी कोणीही निवडून आलं असतं। आज दोघंही पडलेले आहेत आणि दोघांच्याही घरी प्रचंड अशी निराशा आहे। त्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे, मानसिक ताण, त्यांच्या कुटुंबात ताण वाढलेला आहे। त्याच्यामुळे मी ती पोस्ट केलेली आहे किंवा जर हेच म्हणजे त्याच वेळेस झालं असतं तर दोघांपैकी कोणतरी निवडून आलं असतं, एकाचं घर वाचलं असतं। पंचायत समिती 2 टर्म, जिल्हा परिषद 2 टर्म आम्ही भारतीय जनता पार्टीच्या लढविलेले आहेत। मग ते भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ते 37 वर्षापासून काम करीत असताना बी आज बी पार्टीला खरे हाडा माणसाचे कार्यकर्ते आज दिसनात। काल काय घडलं